मी रे माझा मितवा या मालिकेच्या 14 मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी सगळ्यांसमोर अर्णवला पगार कमी दिल्यामुळे त्याला जाब विचारत असते. ते त्याच्यावर आरोप करत म्हणत असते, तुम्ही कामगारांची फसवणूक करत आहात. अर्णव ईश्वरीला काहीच बोलत नसतो. तेवढ्यात तेथे अंजली येते. ती तिला म्हणते, मी देते तुला ह्या प्रश्नाचं उत्तर. 20% पगार कमी करून 40%चा इन्शुरन्स भरला जातो कामगारांचा. हे माहीत आहे का तुला? ईश्वरीला त्याबद्दल काहीच माहीत नसते. तिला आता ते समजल्यामुळे ईश्वरीला वाईट वाटत असते. अंजली ईश्वरीला अर्णवची माफी मागायला सांगते. ईश्वरी अर्णवची माफी मागत असते, पण अर्णव तिला म्हणतो, मी तुला अजिबात माफ करणार नाही. अर्णवला राग आलेला असतो. तो तिथून निघून जातो. ईश्वरीला खूप गिल्टी वाटत असते. अर्णव कोणाचीही फसवणूक करत नसतो. तो उलट सगळ्यांची मदतच करत असतो. अर्णवची चांगली बाजू सुद्धा ईश्वरी समोर येऊ लागली आहे. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.